आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। गौरी सोड तिला, हे बघ लहान आहे ती आणि त्यातून चूक तिची नाहीये। किती रागावशील तिला? नंदाई काय करू मी? ही अशी वागते आणि मग सगळे तिला ओरडतात। मला नाही सहन होत। कळतंय ग मला, पण आपणच समंजसपणा नको का दाखवायला? नंदिनी, जर तू मला विचारशील ना तर ना यात गौरीची चूक आहे ना बिट्टीची। दोष परिस्थितीचा आहे। जे बिट्टीने भोगलंय त्यावरूनच ती असं वागते। पण असं वागून नाही ना चालणार। कियानला तिने जे बाबांबद्दल काही बाई सांगितलं, आपण घरचे आहोत म्हणून समजून घेतलं, पण प्रत्येक जण नाही ना समजू शकत। उद्या शाळेत जाऊन तिने हेच सगळ्यांना सांगितलं तर काय करणार आहेस तू? बरोबर आहे तुझं, पण आपण समजावू तिला, मग ती नाही वागणार असं। अगं नंदिनी, लहान आहे ती, काय समजावणार आहोत तिला? आणि मुलं जे बघतात अनुभवतात तेच ते वागण्या बोलण्यातून दिसतं। आता तिच्या मनात तिच्या बाबांची प्रतिमा वाईट कोरल्या गेलीये, ती पुसायला नको का? खरं तर बिट्टीच्या बाबांनी जर तिला त्रास दिला असेल तर त्यांच्याकडे नकोच जायला। पण याचा अर्थ असा नाही होत की बिट्टीला बाबा मिळायलाच नको। म्हणजे अगं नंदिनी, बिट्टीच्या आयुष्यात, गौरीच्या आयुष्यात एक चांगला माणूस येण्याची गरज आहे। गौरीला चांगला जोडीदार, बिट्टीला चांगला बाबा मिळण्याची गरज आहे, जो बापाची प्रतिमा बदलेल। चल बरं। यांना काय झालं? चल आधी मला सोड। गप्पा बस, चल सोड। बिट्टी काय केलंस तू? का लिहिलंस असं पत्र? सांग बरं मला। तू चल। हे सगळं खरंही नाहीये, मग का केलंस? अगं या सगळ्याचा किती वेगळा अर्थ घेतील हे कळतंय का तुला? बिट्टी मला सांग बरं, तू असं का केलंस? का लिहिलंस असं पत्र? आई आहे की नाही सगळं करायला, मग काय गरज होती? अगं तू सगळं सहज केलं असशील, तू सहज लिहिलं असशील ते पत्र, पण हा विषय किती मोठा झालाय याची कल्पना आहे का तुला? घरात माझ्या लग्नाचा विषय निघालाय, काय करू मी आता? बिट्टी अगं तुला चांगले बाबा मिळावेत म्हणून सगळे माझ्या मागे लागलेत, काय करायचं आता? आता सगळ्यांनी हट्टच केलं तर मी काय उत्तर देऊ त्यांना? तुझ्या त्या पत्रामुळे झालंय सगळं। सॉरी आई, मी चुकले। मला एवढं होईल असं वाटलं नव्हतं। खरंच घरातले लग्नासाठी मागे लागले तर मला रुद्र सरांपासून दूर।
पाहिलंत ना काय लिहिलं होतं पत्रात? पण मला वाटतं यात बिट्टीची काही चूक नाहीये. ती तरी काय करणार बिचारी. जर बाबांच्या चांगल्या आठवणी नसतील तिच्याकडे तर तिचे विचार असेच असणार. आणि जोपर्यंत बाबा कसे असतात हे तिला कळत नाही ना तोवर काही ते विचार बदलणार नाही. रेवती, अगं तुला नक्की काय म्हणायचंय? राजन भाऊजी, माझं इतकंच म्हणणं आहे की बिट्टीला कळायला हवं बाबा कसा असतो ते. अजून लहान आहे ती आणि तिच्या डोक्यात फार वाईट कल्पना आहेत बाबांबद्दल. माझा रुद्र आता त्याने माझ्याबद्दल गैरसमज करून घेतले आणि त्याला कितीही समजावलं तरी तो ऐकणार नाही. बिट्टी काय, बिट्टी लहान आहे, उभं आयुष्य आहे तिच्या पुढे आणि तिला जे अनुभव आले ना त्यावरून तिने तिची मतं बनवली. मला वाटतं आपण तिला चांगला अनुभव देऊ शकतो. तिला कळायला हवं की बाबा चांगला असतो. चांगला अनुभव द्यायची गरज आहे तिला. नाही, मान्य आहे गरज आहे ते, पण चांगला अनुभव द्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? गौरीला दुसरं लग्न करायला सांगायचं? करेक्ट, करेक्ट सांगितलं तुम्ही हे. हो बरोबर आहे. म्हणजे गौरीने जर दुसरं लग्न केलं तर बिट्टीला पुन्हा एक चांगलं घर मिळेल, कुटुंब मिळेल, काका काकू आजी आजोबा अशी सगळी नाती सुद्धा मिळतील. करेक्ट. आणि मुख्य म्हणजे गौरीला जोडीदार मिळेल. हो ना. एकट्या मुलीला वाढवणं तिलाही जड जात असेल ना. असे किती वय आहे गौरीचं, उभं आयुष्य आहे तिच्या पुढे. तिने आयुष्य एकटीने काढायचं का? नाही, हे सगळं बोलायला ठीक आहे, पण आता सध्या तिची जी परिस्थिती आहे तर मुलगा तयार होईल का? ऑलरेडी गौरी एका मुलीची आई आहे. मला असं वाटतं की आपण या सगळ्यांचा विचार करायला हवा. विचार केलाय ना मी, तोही विचार केलाय. माझ्या पाहण्यात एक चांगला मुलगा आहे, ओळखीचा आहे. मिसेस पैठणकर, गौरीजींच्या दुसऱ्या लग्नाचा विषय यापुढे या घरात कोणीच काढणार नाही. अरे रुद्र, पण नाही म्हणजे नाही. रुद्र, पण बिट्टीचं काय? तिला तिच्या वाटेचं सुख नको का मिळायला? तिला तिच्या बाबांचा अनुभव मिळायला हवा की नको? सगळ्याच गोष्टी अनुभवातून मिळायला हव्यात असं काही नाही. लहान आहे ती, हळूहळू गोष्टी समजतील तिला. रुद्र, पण बाबा हवे रे. हे तुम्ही मलाच सांगताय? बाबा असावेत हे माझ्याशिवाय चांगलं कोणालाच कळणार नाही. आणि ते काही खेळणं नाहीये. अरे पण रुद्र, आम्ही बिट्टीच्या भल्यासाठीच म्हणतोय नाही. पण नंदाई, त्यांच्याशी कोणी ह्या विषयावर बोललंय का? त्यांना काय हवंय काय नको? उगाच त्यांना बंधनं अडकवू नका. अरे पण त्या दोघींनाही चांगलं घर मिळालं तर ते छानच आहे नाही का? हो, आणि गौरीचंही भविष्य बदलेल. हा त्यांच्या आयुष्याचा निर्णय तो त्या घेतील. त्यांचं भविष्य त्यांना ठरवते.
अरे पण आपण हा विषय ह्या घरात पुन्हा निघणार नाही. जर कोणाला वाटत असेल गौरीजींचं लग्न व्हावं तर त्या विषयावर आधी बोललं जाईल. अहो समजा रुद्र बोलतोय ना ते अगदी योग्य आहे. गौरीला गरज असेल तर ती स्वतःहून सांगेल. तिचं तिला ठरवू द्या ना काय करायचं ते. आणि मला वाटतं तेच योग्य आहे. भाऊजी पण मी काय म्हणत होते, मला वाटतं हा विषय पुन्हा नकोय. ओके गौरीबाबत आम्ही कुणीच निर्णय घेणार नाही. आता गौरीच तिचा निर्णय घेईल. रुद्र नक्की कोणी लिहिलं आहे पत्र? बिट्टी. सी तुमचा सगळ्यांचा फार विश्वास होता ना या मोलकरणीवर. पाहिलात माझ्या कियाला काय शिकवतीये ही. मला आता असं फील होतंय की मी पुन्हा कियाला घेऊन माझ्या माहेरी निघून जावं. बिट्टी अगं तुला चांगले बाबा मिळावेत म्हणून सगळे माझ्या मागे लागलेत. तुझ्या त्या पत्रामुळे झालंय सगळं. माझंच चुकलं. मीच कियानला नव्हतं सांगायला पाहिजे पत्र लिहायला. माझ्यामुळेच सगळे आईला बोलतायत लग्न कर म्हणून. तिच्या मागे लागलेत सगळे. मी भाऊ वाईट असतात बोलले ना म्हणून त्यांना आईचं लग्न लावायचंय. मी जर बाबा चांगले असतं बोलले असते तर मग कोणीच आईला त्रास दिला नसता लग्न कर म्हणून. मला काहीतरी केलं पाहिजे. हा काळजीचं कारण नाहीये ना. ठीक आहे मी येतो. आपण आहे सगळा डोकी फिरली आहेत एकेकाची. भाई काय झालं का एवढं का चिडलायस? अरे प्रत्येकाने स्वतःच बघावं ना. दुसऱ्यांच्या आयुष्यात नाक खुपसायचं यांना. उगाच लोकांच्या मागे लागले. कोण कुणाच्या मागे लागलंय? या मिसेस पैठणकर. पर त्या सांगणार आणि घरातल्या ऐकणार. आता काय केलं त्यांनी? त्या गौरीजींच्या मागे लागले. अरे त्यांचं आयुष्य त्या ठरवतील ना काय करायचंय ते. त्यांना जर करायचं असेल तर करतील लग्न. तुमची कशाला जबरदस्ती उगाच? मग तूही तेच करतोय असं नाही वाटत तुला? तू का ठरवतोय त्यांनी लग्न करायचं का नाही? त्यांना ठरवू दे ना. हे बघ कोणास ठाऊक त्यांना लग्न करायचंही असेल पण त्यांना इतरांना सांगता येत नसेल. असं काही नाही. त्यांना जर लग्न करायचं असतं तर त्यांनी आधीच सांगितलं असतं. त्यांच्याकडे बघून तसं काहीच वाटत नाही. खुश आहेत त्या. असं नसतं रुद्र. भाई गौरीजींना एका नव्या आयुष्याची गरज आहे आणि बिट्टीलाही चांगले वडील हवेत. जर गौरीजींनी लग्न केलं आणि त्या दोघींचं भलं होणार असेल तर काय प्रॉब्लेम आहे? मला सांग लग्न केल्याने काहीतरी वाईट होणार आहे असं का वाटतंय तुला? अरे कारण घडलंय त्यांच्या बरोबर तसं. ती बिट्टी तिच्या वडिलांबद्दल काय अनुभव सांगते ऐकलंयस ना? अरे किती त्रास भोगलाय त्यांनी. परत त्यात ढकलायचं त्यांना. त्यांना एका लग्नाचा जो अनुभव मिळाला ना त्यातनं त्यांनी दुसरं लग्न करू नये याचा छानपण आहे. रुद्र असं म्हणून कसं चालेल? भाई आपण त्यांना पॉझिटिव्ह विचार द्यायला हवेत. आपणच त्यांच्या मनात जर लग्नाची भीती घालत राहिलो तर त्यांचं आयुष्य कसं सुधारणार आहे? मला सांग नंदाला पण वाटतं ना गौरीजीने लग्न करावं म्हणून. म्हणजे नक्कीच काहीतरी असेल ना. अरे त्यांच्या आयुष्यात नवरा नाहीये म्हणजे त्यांच्या आयुष्यात काहीतरी कमतरता आहे असं का वाटतं तुम्हाला? काय कमी पडू दिलं आपण त्यांना? घरातल्या कोणीही जाणवू दिलं नाहीये बिट्टीला की तिच्याकडे वडिलांची कमी आहे. सगळं दिलंय तिला. सगळं पुरवलंय. हे सगळं जर गौरीजी श्रीमंत असत्या तर त्यांनी पण दिलंच असतं ना. पण बापाचं प्रेम असं मार्केटमध्ये मिळत नाही. हे बघ रुद्र सोय आणि सोबत
त्यात खूप फरक असतो. असो, मी निघतो. हे तू कुठे चाल? हे तू नाराज होऊ नये असं निघणं ना बंद करा जरा. अरे भाई, मी नाराज होऊन नाही चाललोय. फोन आला होता, आजोबांची तब्येत बरी नाही, गावी जाऊन येतो. मग चल मी पण येतो. नाही नाही ठीक आहे, मी जातो. काही गरज लागली तर तुला फोन करतो. ओके बरं, मी तुझी गाडी घेऊन जातो. ए काय ठीक आहे, नाही नेत. ए गप्पने माहिती होतं. येतो. आणि नीट जा. येस, काळजी घे. मी येईपर्यंत राडा करू नको. समय 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 समय. नंदाई, काय रे, भूक लागलीये का? काही खायला करू का पटकन? नाही नाही, भूक नाही लागली. अरे अरे, ही बॅग कसली? अगं, घरनं फोन आला होता, आजोबांची तब्येत बरी नाही, म्हटलं जरा गावी जाऊन येतो. अरे बापरे, काही सिरियस नाहीये ना? नाही नाही, सिरियस नाहीये. बर, काळजी घे हा त्यांची. हो येतो. आणि काही गरज पडली तर कळवशीलच. नक्की नक्की. अरे गोलू, कुठे निघालास? अरे त्याच्या गावी चाललाय. अच्छा अच्छा, मुलगा माहेरी चाललाय. मस्त पुष्टदष्ट होऊन या असा. अजून चंदूशेठ गप्पा हो. आणि पुष्पा, आता तू आजी आजोबांनाच इथे घेऊन ये. अरे म्हणजे तब्येतीसाठी काही लागलं तर इथे सगळ्या सोयी आहेत ना, म्हणून. हो, तेच बघतो आता. बर. चंदूशेठ, गौरीजी कुठे आहेत? गौरीजी, गौरी असू दे, फक्त जाताना आठवण काढली म्हणून सांगा. नंदाई, येतो. सांभाळून जा रे. येस. चला चंदूशेठ. हे देऊ? नाही, काळजी घ्या. हो हो, सावकाश. हो, ये. पायऱ्या मोडशील. अरे अरे वा, हे पण चालले. अहो, बॅग नाही घेतली. कपडे. नंदिनी, हा पुष्पा कुठे गेला बॅग घेऊन? अगं, तो त्याच्या गावी गेला. त्याच्या आजोबांना बरं नाहीये. बरं झालं बाई, जावं म्हणत चाले कधीतरी स्वतःच्या पडघरी. अगं, असं काय बोलतेस रेवती? तो आपल्या घरच्यासारखाच नाहीये का? किती जीव आहे त्याचा आपल्यावर. हो हो, दिसत ना ते, इथे राहत असतो ना तो. मी काय म्हणत होते, झालं का तुझं गौरीशी बोलून? अगं नाही, रुद्र नको म्हणाला ना. त्याला काय कळतंय? स्वतःचं लग्न तर मोडून बसलं, आणि हा कोण दुसऱ्याचं ठरवणारा? त्यात मी गौरीचं लग्न ठरवतीये म्हटल्यावरती तर नाहीच म्हणणार आहे तो. अगं पण आपल्याला कळतं ना गौरीचं आणि बिट्टीचं भलं कशात येते. हो, पण रुद्र नको म्हणतोय तर आपण. बिट्टी, ये ये ये. काय ग? नंदाई आजी, तुम्हाला काहीतरी बाबांबद्दल सांगायचंय. अच्छा, सांग बरं, काय सांगायचंय? सगळे बाबा काही वाईट असतात. असं होय? मग कसे असतात बाबा? खूप चांगले बाबा पण असतात. बर. जी मुलांसाठी काय काय करतात, मला सगळं कळलं. काय कळलं ग तुला? बाबा खूप स्ट्रॉंग असतात. ते आईची आणि मुलाची काळजी घेतात. त्यांना काय काय आणून देतात. त्यांना शाळेत पाठवतात, नवीन नवीन गोष्टी शिकवतात
आणि कधी कधी तर डिशुम डिशुम करून गुंडांचे फाईट पण करतात. आणि मुलाला काही लागलं तर त्यांना वाईट पण वाटतं आणि ते मुलाची खूप काळजी घेतात. अरे म्हणजे रुद्रदादा तुझ्यासाठी जे करतात तेच की. हो, पण बाबा असंच करतात ना? हो ना नंदई आजी? हो ग बाळा, अगदी बरोबर बोललीस तू. बाबा असेच असतात. खरंच या बिट्टीने जे सांगितलं ते सगळं रुद्र हिच्यासाठी करतो. हिनं बोलून दाखवलं तर उद्या रुद्र हिचा बापही व्हायला मागे पुढे पाहणार नाही. हे नाही झालं पाहिजे. नाही, हे असं काही घडायच्या आधीच मला काहीतरी करायला हवं.